या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं गुरुदत्त मनेलपाडा या संघाला. घरचं मैदान जिकडे सर्व काही सज्ज आहे. दोन सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि जयेश बनसोडीच्या हातामध्ये पहिलं षटक. पहिला बॉल ऑन साइडला, पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. राहुल पोलेकर आणि जतीन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेश बनसोडीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. नेक्स्ट बॉल हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय. पहा, कालच्या दिवसामध्ये मनेलपाडा या संघाने बाजी मारली होती सुपर 16 मध्ये. 23 धावांचा पाठलाग होता. दत्तगुरु नवापूर संघ समोर खेळत होता आणि त्यांच्या अगेचे 23 धावा त्याने त्या इझिली चेस केल्या. त्यानंतर फुलपाडा या आणि प्लेबॉयज फुलपाडा, जीवदानी मौली फुलपाडा, काय जबरदस्त मॅच रंगली होती. 30 धावांचं टार्गेट सेट केलं होते. 30 धावा त्याने डिफेंड केल्या आणि क्रिकेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाले होते. आता दोन्ही संघ समोरासमोर आहेत. एक संघ घरच्या मैदानावर खेळत आहेत, दुसरा संघ या नव्या हंगामामध्ये दाखल झालाय. आकाशीमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारचा खेळ राहिला होता. प्ले बॉयज फुलपाडा या संघाचा फायनल मध्ये पराभूत झाले होते. ओ हो हो, वेट वॉच, भरपूर गोष्टी. चेंडूला गॅप मध्ये पाठवलं, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. एक नंबरचा संघ मनेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू थँक्यू थँक्यू. रोहन डगआउट मध्ये. रोहन तिकडून थोडस मागे व्हा, थोडस मागे व्हा. 7 धावा धावपल करतायत. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा किती धावा धावपल करतेयत. 4 चेंडूचा खेळ चाललाय. 8 धावा धावपल करतेयत. 4 चेंडू 8 धावा. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. 9 धावा धावपल करतेयत. काय जबरदस्त सुरुवात आहे. घरच्या मैदानावर तुम्ही कशा प्रकारे खेळ खेळता, तुम्ही तुमचा प्लॅन काय आहे, तुम्ही कोणाच्या विरुद्ध अटॅक करणार आहेत, किती धावा बनवणार आहेत, या सर्व गोष्टींचा विचार केलाय. आणि जतीन पाटील आणि राहुल पोलेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावपळ करते. प्रथम बॅटिंग करत असताना गुरुदत्त मनेलपाडा. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया. मनेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनेलपाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. गुरुदत्त क्रिकेट क्लब, आमचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. थँक्यू डीजे. येस, वेलकम. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनेलपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आणि मॅचच्या दिशेनं 2 संघातील ती लढत, दोन्हीकडून ती प्रचंड मोठी क्षमता आहे. एकीकडे वसई तालुक्यातील मोठी ती स्टार कास्ट आहे, दुसरीकडे घरच्या मैदानामध्ये आता गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो संघ आहे. 2 सलामीवर बॅटर, 2 खेळाडूंमध्ये ती प्रचंड मोठी क्षमता आहे. एकीकडे जतीन पाटील आहे, दुसरीकडे राहुल पुलेकर आहे. सईद सय्यद दुसरीकडे आपण पाहतोय. 2 खेळाडूंच्या ती खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. परंतु राहुल आतापर्यंत तो पेशन्सली खेळ खेळला जातो, दुसरीकडून आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे तो जतीन पाटील यावेळेला स्ट्राईक एंडला आहे.
पहिल्या 4 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येत असताना आता दुसऱ्या षटकामध्ये ते रणनीतीचं ते कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आतापर्यंत धाफकामध्ये आपण पाहतोय. राहुल पुलेकर अनेक प्रश्नपत्रिका समोर असताना न सुटणारा कोडा अर्थातच राहुल पुलेकर आणि तो आतापर्यंत धाफकामध्ये धावेंचा तो ग्राफ सिंगल धावेने भरत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा ह्या धाफकावर येत असताना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंना प्रभावित करणारा तो खेळ, त्यामध्ये हेमंत गडिगावकर असेल, राम गडिगावकर असेल, मयूर पडेलकरची ती सुपर लाईन लेन टप्पावाली ती बॉलिंग आपण पाहिली, केतन मेहरचा तो आपण खेळ पाहिला, जयेश बनसोडेचा तो खेळ पाहिला, हितेश सहानी रबाडाचा तो खेळ पाहिला, ऋतिक पागी अर्थातच बाबूची ती धुवाधार पारी पाहिली, संतोष यादवची ती फिल्डिंग आपण पाहिली. ओल्ड इज गोल्ड आणि ते क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं राहिलं होतं राहुल पुलेकरला आज देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. कालचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये ती एकाकी झुंज सिद्धांत वारंग अर्थातच सिद्धूचा तो खेळ पाहिला. परंतु कालचा दिवस विसरून आजचा दिवस ज्या प्रकारचा आहे सुपर हिट, आतापर्यंत आपण त्या पारितोषिकापर्यंत पोहोचलोय. परंतु आता येथून सेमीफायनलचा रस्ता कोणाच्या नावी जाणार ह्यासाठी ती कडवी लढत आहे. दोन्हीकडून त्या प्रकारची ती लढत आहे. आता दुसरीकडून टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. खऱ्या अर्थानं अतिरिक्त धाव आता ती धावफलकामध्ये भर पडते. आतापर्यंत 18 आहेत. अजून देखील येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 12 मध्ये किती धावांचा टार्गेट असेल ऑनसाइडच्या दिशेनं सय्यद चांगल्यारित्या चेंडूला गॅदर केला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. आता पहिल्या चेंडूंचा खेळ आहे. आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येत असताना पहिले 2 सलामीवर बॅटर धावफलकामध्ये त्या धावेंना त्या प्रकारचा ग्राफ वाढवला जातो. 2 खेळाडूंमधील अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ करत असताना धावफलकावर आतापर्यंत 19 आहेत. अजून देखील पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 10 येणाऱ्या चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि त्या प्रकारचा तो कॅल्क्युलेशन क्रिकेट, त्या प्रकारचं ते मनामध्ये तो टार्गेट किती ठेवायचा आहे हा प्रत्येक गोष्टीचा विचार विनिमय करून आतापर्यंत तो खेळ केला जातो. यावेळेला काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर येतोय चेंडू. पहिल्या खेळाडूला लागतोय पूर्णविराम. जतीन पाटील बॅक टू द पार्ट. यस नक्की झटपट पटापट त्या धावा घेण्याच्या नादात आता जतीन पाटीलला मैदान सोडावं लागतंय. धाफकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे. अनिकेत मुळे यंगस्टर खेळाडू, परंतु ज्या प्रकारच्या प्रत्येकावर या खेळाडूवर प्रत्येकाच्या नजर आहेत. वसे विरार प्रीमियर लीग असेल, आगाशी बिग बॅश लीग असेल, ह्या खेळाडूंना प्रभावित करणारा तो खेळ आतापर्यंत दाखवलाय. आगाशी प्रीमियर लीग बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हाच अनिकेत मुळे आता पुन्हा एकदा त्याच वर्चस्वानं त्या आत्मविश्वासानं आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा अल्केश पाटील आहे. पहिला चेंडू सन्मान देण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. गंभीर सर बॉल घ्या. तो मॅच मैदानामध्ये बॉल आहे तो बाहेर घ्या, नाहीतर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एकीकडे दिलीप शर्मा अर्थातच वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ह्या खेळासाठी वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट असे एक व्यक्ती एकीकडे आपण पाहतो. दुसरीकडे वसई तालुक्यातील एक नामांकित पंच अर्थातच गंभीर पाटील सर. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मितेश पाटील यांच्या माध्यमातून तो म्हणतोय काहीतरी थोडंसं कमी होतं आणि ते भरण्याचा प्रयत्न अर्थातच त्या येल्लो जर्सी. येल्लो म्हटलं तर आता आचारसंहिता चालू आहे ना, तर आम्ही अजून काहीसा चर्चा केला असतो, परंतु आकर्षित करणाऱ्या त्या जर्सी आणि हे सर्व काही प्रभावित करणार आहे. ग्रँड फिनालेचा दिवस आणि आलेले सर्व मायबाप प्रेक्षक त्यांचं देखील पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आज गुरुदत्त क्रिकेट क्लब व संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थ पहिल्या दिवसापासून ही स्पर्धेला जशी सुरुवात झाली खऱ्या अर्थानं तो एक जोश होता, तो जल्लोष होता. परंतु आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये येताना प्रत्येक आयोजकांचं आज ते मन गहिवरून आलंय. त्या प्रकारचा तो थाट येणारे तो 4 दिवस मनवेलपाडा नगरीमध्ये जणू काही जत्रा आहे की काय, ते क्रिकेटमय वातावरण असतं. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, तिसऱ्या षटकामध्ये धावेंना ती रोख लगावली जाते. मनवेलपाडा म्हटलं तर एक
कला क्रीडा कौशल्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव सातत्यानं आपण पाहतोय. आठवती ती एक स्पर्धा वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनची पहिली 1 लाखाची स्पर्धा आणि ती स्पर्धा देखील यस रोहित जाधव ती स्पर्धा देखील 1 लाखाची स्पर्धा ह्याच मनवेलपाडा नगरीतील गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाच्या नावे गेले होते. अनेक मोठमोठे गीतकार असतील, अनेक कलाकार असतील, अल्केश पाटील, हितेश पाटील, स्वप्नील पाटील, उत्तम ढोलकीपट्टू अर्थातच चित्रकार देखील आहे, साईद जयेश पाटील असेल. आणि मनवेलपाडा म्हटलं तर एक कलाकारांची एक मोठी खाण आहे. हा संपूर्णतः तो आगरी कोळी समाज असेल, शिक्षक सम्राट म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे चंद्रकांत गोविंद पाटील साहेब असतील, अनेक पुरस्कार, सौ यमुना गोविंद पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नूतन विद्यालय, अनुसया विद्यालय, CJ हायस्कूल आणि एक वेगळी त्यांची वेगळी ओळख आपण पाहतोय. कैलासवासी सुदाम पाटील गावाचे कार्यसम्राट, समाजसेवक असतील, असे वरिष्ठ व्यक्ती आहेत. ॲडव्होकेट दीपेश जयवंत पाटील साहेब असतील, मॉर्निंग स्टार स्कूलचे अध्यक्ष मंगेश चंद्रकांत पाटील साहेब असतील. आणि मनवेलपाडा म्हटलं तर एक आगरी कोळी समाज आणि आगरी कोळी समाज म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं आमच्या समाजाकडे पाहिलं जात आहे. म्हटलं जातं ना की गोठ्यात गाई घरात आई, शिर्डीचा तो साई आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते ती कारल्याची एकवीर आई. आणि हा संपूर्णतः तो समाज आहे, एक माणुसकीचं नातं म्हणून सातत्यानं हा आगरी कोळी समाजाकडे पाहिलं जात आहे. परंतु पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतो. आतापर्यंत धावफलकावर 24 धावा धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ अजून देखील येणारे त्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कालचा सामना तो नक्कीच पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळी द्यावी अशी वाटते. एकीकडे जीवदानी माऊली फुलपाडाचा तो संघ, दुसरीकडे प्ले बॉयजचा संघ. सुपर 16ची ती लढत त्या प्रकारची होती. परंतु आता सुपर 8 मध्ये आतापर्यंत तो प्रयत्न 32 संघातून आपण टॉप 8 मध्ये दाखल झालात. आता येणारा प्रयत्न थोडासा अतिरिक्त करावे लागेल. येथून येणारा प्रयत्न थेट आपल्याला सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करून देणार आहे. आणि तो प्रयत्न, तो पराकोटींचा प्रयत्न एकीकडे राहुल पुलेकर एकाकी झुंज तो आतापर्यंत मैदानामध्ये देतोय. राहुल 2 ते 3 वर्ष अगोदरचा तो ग्राफ आठवावा लागेल. ज्या प्रकारचा खेळ अनेक वर्ष सातत्याने ह्या खेळाडूंना देखील अष्टपैलूंच्या ख्यातीमध्ये राहुलचं एक वेगळं नाव घेतलं जात आहे, एक वेगळं वर्चस्व आहे. अनेक प्रश्नपत्रिका समोर असताना न सुटणारा कोड्या अर्थातच जर राहुल पुलेकर ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु आतापर्यंत 3 चेंडूंचे खेळ धावफलकावर 26. अल्केश पाटील दुसरीकडे एक गोड गळ्याचा धनी म्हणून अल्केशकडे सातत्यानं पाहतोय. तो यावेळीला बॅकफूट लावून सन्मान देतोय. पुन्हा एकदा सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धावेने धावफलक आता धीरज स्वतः म्हणतोय 27 आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 2 चेंडू किती धावांचा टार्गेट, किती धावांचा मजल तो धावफलकावर ठेवला जाईल यावर देखील नजर दिली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 संघ, एकीकडे DCC नवापूर अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आणि दुसरीकडे JCCB. दोन्ही संघांना आपण देखील रेडी राहायचंय. डगआउट मध्ये असणारे प्रेक्षक राजा वर्ग आयोजकांचा कॉल येतोय. जतीन आपला चाहता वर्ग आहे परंतु त्याला थोडंसं बाहेर घ्या. मितेश दादाचा कॉल आहे. मित्र, आम्ही तुझा क्रिकेटवरचा प्रेम उत्साह समजू शकतोय परंतु डगआउटच्या बाहेर आहे, खेळाडू कक्षाच्या बाहेर आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलकावर आता 31 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. राहुल आहे, विपक्ष रोहित जाधव आहे. अनेक वेळा 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आल्यात परंतु आता सन्मान दिला जातोय. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ आहे. 32 धावा धावफलकावर. आता येणारे 24 चेंडू 33 धावेंचं एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर आपण पाहणार आहोत. तुर्ताच टॉस की बॉस च्या दिशेनं JCCB विपक्ष डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर. आदरणीय सन्माननीय परशुराम पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉप 8 मधील ती लढत आणि टॉप 8 मधील त्या 3ऱ्या सामन्याचा मान आपल्याला दिला जातोय. साहेब आपण या. आदरणीय सन्माननीय सुरेश पाटील साहेब, आपला देखील आज संपूर्णतः MPLच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. वेलकम साहेब. परशुराम पाटील साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. DCC नवापूर
विपक्ष JCCB. दोन असे संघ येणारे ती लढत मंचाच्या दिशेनं आले तरी चालेल. प्रेक्षकांची संध्याकाळ घड्याळात जवळजवळ 5:30 परंतु आता ती येणारी प्रेक्षकांची गर्दी आताच ती सुरुवात झाली. हा MPLचं आकर्षण आहे. हे गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगचं ते आकर्षण आणि हे संपूर्णतः अगदी भारावून टाकणार आहे. त्या कारणास्तव हे दोन संघ यस जतीन आणि साहिल राणे दोन कर्णधार मित्रांनो आपण या. JCCB कर्णधार यायचं आहे. जतीन येतोय. साहिल बाळा लवकर ये. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय ना तर मॅच चालू असताना तो रिदम तुटतोय. तो कॉमेंट्री करताना आमचा देखील रिदम तुटतोय. त्या कारणास्तव इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. प्लीज अक्षय येतोय. अक्षय थोडे लवकर ये. आयोजक देखील मान्यवर आहेत येथे उपस्थित. येणारे 24 चेंडू एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. अर्थातच येणारे 24-33 धावांचं आव्हान धावफलकावर. रंगलेला सामना, रोमांच थरार, पदाळ आलित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही आता सुपर 8 मध्ये आपण पाहतोय. दोन भले मोठे संघ आणि त्या दोन भले मोठ्या संघातील ती लढत. त्या अगोदर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब, दुसरीकडे MPL सीझन 6 असा हा कॉल. गुरुदत्त क्रिकेट क्लब असा आवाज आणि नाणेफेकीचा कॉल. अक्षय 2 मिनिटं चर्चा करायला आवडेल. सुपर 8 मध्ये आपण आलो भावा. 2 मिनिटं थांबायचं प्लीज. आयोजकांची रिक्वेस्ट आहे. अक्षय जतीन नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन काय असेल? फर्स्ट बॅटिंग करू. ज्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि नवीन हंगामातील नवीन सुरुवात आहे. आता या अगोदरची जी स्पर्धा आगाशी लीग होती त्या ठिकाणी थोडेसे हताश होते, थोडेसे निराश होते, थोडेसे शोल्डर ते डाऊन होते. परंतु आता MPLचा थाट संपूर्ण आता मला वाटतं नवापूरचं गाव आलंय आपल्या सोबतीनं. कशा प्रकारचं आता रणनीती आणि कशा प्रकारची टीम प्लॅनिंग आहे? नक्कीच केतन आणि चिराग हा चांगल्याच फॉर्ममध्ये दिसतो आणि चांगले खेळतात. ते दोघांचं कॉम्बिनेशन सुद्धा बसलेलं आहे. आणि आयोजनाबद्दल सांगायचं की हे खरोखरच मी गेल्या वर्षापासून ह्या टुर्नामेंट खेळतोय. एवढी शिस्तबद्ध, कारण टाईम टू टाईम आणि नियोजन. शेवटची टुर्नामेंट 10 वाजेपर्यंत संपते. हे खूप चांगलं. अल्केश दादांचं खूप नियोजन खूप एकदम चांगलं दिसून येते. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील जतीन आपल्याला. अक्षय तुझ्या दिशेनं थोडक्यात जतीन 2 मिनिटं थांबायचं आहे. डिबेनच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम. अर्थातच 2 कर्णधार आणि त्यांचा देखील तो स्क्रीनवर तो फोटो आपण पाहतोय. परंतु अक्षयच्या दिशेने येतोय. अक्षय आयोजनाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल मित्रा. खूप छान आयोजन आहे. अक्षय जास्त बोलत नाही, तो वेगळ्या एक रणनीती नाही. परंतु मॅचच्या दिशेनं आता गोल्डन डकचा शिकार अनिकेत मुळे बनतोय आणि दुसरीकडून आता मंचावर देखील टाळ्यांचा तो गडगडाट चालू आहे. घरच्या मैदानात आता गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो संघ. रंगलेला सामना, रोमांच थरार, पदाळ आलित्य, संघर्ष नाट्य हे सर्व काही पाहायला मिळेल. 24 चेंडू 33 धावांचं आव्हान हे धावफलकावर आहे. दोन चेंडूंचा खेळ, 1 धाव धावफलकावर येत असताना आता थोडासा हताश आहे. अनिकेत मुळे सारखा खेळाडू जात असताना दुसरीकडून आता सय्यद आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील प्रचंड मोठी क्षमता आहे. प्ले बॉयज फुलपाड्याचा संघ आपण पाहायला गेला तर एक मोठी स्टार कास्ट. जयेश बनसोडे असेल, अनिकेत मुळे सारखा खेळाडू असेल, सय्यदला आपण पाहतोय, रोहित जाधव सारखा खेळाडू असेल, सौरभ ववाल सारखा खेळाडू असेल. एक मोठी स्टार कास्ट आहे. परंतु यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर करत असताना अजून एक सिंगल धाव धावफलकामध्ये येते. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ, जो आवाज आहे, अगदी खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं ते काम केलं जात आहे. मनीष त्या दिवशी आमच्या सोबतीनं समालोचक कक्षामध्ये होता, त्यावेळेला देखील ती चर्चा झाली. कोणता तरी कर्णधार होता आणि त्यावेळेला म्हटलं आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करू, परंतु मनीष म्हणतोय सीझन 6 बाबा आमचा असू दे. आणि तो प्रयत्न आतापर्यंत त्या प्रकारचा चालू आहे. आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर येत असताना शेवट आहे, हलक्यानं सन्मान दिला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला.
येस थँक्यू डीजे. मोठा बॅटल एकमेकांच्या समोर दोन खेळाडू, एकीकडे जयेश बनसोडे आता दुसरीकडे राहुल पुळेकर आहे. पहिला चेंडू यावेळेला येतोय सीमा पार, चौकार. ही दमदार खेळी पाहुणी झाले अजब, सारे पाहुणी झाले अजब. एक नंबरचा संघ मनवेल पाड्याचा गुरुदत्त क्रिकेट क्लब. एक नंबरचा संघ मनवेल. यस धन्यवाद डीजे. एक नंबरचा संघ आहे. 1 लाखाची पहिली स्पर्धा त्या संघाच्या नावी गेले, परंतु दुसरीकडून बॉलर, फील्डर, विकेट कीपर तोफ तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा जयेश बनसोडे हमारा अब भी सब पे भारी है. जयेश आतापर्यंत त्या प्रकारचा तो खेळ करतोय. आता जयूने एक्सेलेट करायला चालू केलंय. पहिल्या चेंडूवर आक्रमण, हल्ला, विपक्ष राहुल पुलेकर. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना सिंगल धाव ही धावफलकामध्ये भर पडते. धावफलक खुलताय फुलता आतापर्यंत 10 धावा त्या धावफलकावर आहेत. लक्ष 33 आहे, 33 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. परंतु दुसरीकडून एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ सव्वा शेर आहे. आणि लेकिन रोहन पाटील उंच तगडा, ताकदवान आणि अगदी पहाडासारखा आता मैदानामध्ये उभा आहे. स्वतःला झोकून देण्याचा तो प्रयत्न दुसरीकडून देखील आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 10 धावा धावफलकावर येत असताना आता पुन्हा एकदा तो सन्मान आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर सिंगल धावेवर देखील त्या टाळ्या वाजतायत, त्या शिट्ट्या वाजतायत. खऱ्या अर्थानं तो प्रचंड मोठा आता फॅन बेस गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाच्या सोबतीने आहे. 11 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा सुपर लाईन, लेन, टप्पा आणि त्याला हलक्या हातानं दिशा देण्याचं काम केलंय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 12 धावा ह्या धावफलकावर आहेत. आदरणीय सन्माननीय जगदीश घरत साहेब आपला देखील आज गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं, मनवेलपाडा प्रीमियर लीग MPLच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. वेलकम साहेब. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा बोलतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर 13 आहेत. अर्थातच 33 धावांचं आव्हान आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 13 आहेत. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 20 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. यस थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आहे. 13 धावा धावफलकावर येत असताना आता रोहन पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. येणारे 12 चेंडू अजून देखील 20 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. संध्याकाळचं सत्र आणि ती प्रेक्षकांची गर्दी आता मैदानात व्हायला सुरू झाले. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव येतोय. जिंदगी खेलती भी उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है, दर्द सबके एक ही होते हैं, मगर हौसले सबके अलग अलग होते हैं. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आता संघर्ष अफलातून प्रयत्न होता. जातोय चेंडू सीमा रेखाबाहेर, चौकार. प्रयत्न चांगला राहिला होता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्या प्रकारचा तो एफर्ट्स होता, परंतु जातोय चेंडू सीमा रेखाबाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. एक तेरी आहे तो एक मेरी आहे. काय फलंदाजी आहे. आता अगदी मैदानाला आग लावतोय की काय, समीकरण बिघडवून टाकतोय की काय, अशी फलंदाजी सय्यदची आहे. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. यस धन्यवाद डीजे वाल्याने चांगला उल्लेख केला.
क्रिकेट खरं तर आमचा जीव की प्राण आहे आणि संपूर्णतः भारत वर्षाला या खेळानं अगदी वेड लावून ठेवलंय. हाच तो खेळ संपूर्णतः आज भारत वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी धर्मासारखा जपला जातोय. ह्याच खेळाची आम्ही पूजक आहोत. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु फेकीत ती नेकी नव्हती. सिंगल धाव धाफकामध्ये भर पडला जात आहे. अजून एक आता येणारे 8 मध्ये 11 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. 22 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. ह्या सामन्यामध्ये आता टेन्शन आहे लेकिन मुस्कुराइए. जो भी गम है जिंदगी में टेंशन किसको कम है. अच्छा बुरा ये तो अपना अपना भ्रम है. अच्छा बुरा ये तो अपना अपना भ्रम है. जिंदगी का असली नाम है कभी खुशी कभी गम है. कभी खुशी कभी गम वाला हा मुकाबला आहे. कधी एकीकडून टाळ्या वाजतात, कधी दुसरीकडून टाळ्या वाजतात. आता दोन्हीकडून त्या टाळ्या वाजवण्याची ती संधी मिळते. येणारे 7 चेंडू 11 धावा धाफकावर असताना जयेश बनसोडे आतापर्यंत मैदानामध्ये. राहुल पुलेकर क्या बात आहे. चांगल्यारीत्या घेतात. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 23 धावा धाफकावर. आता येणारे 6 चेंडू अजून देखील 10 धावा धाफकावर बनवायचे आहेत. येतोय तुर्ताच डीजे मॅनच्या दिशेने. रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हायलय भारी. अशा वाकलन गावाचा केतन मात्रेची बॅटिंग हायलय भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हायलय भारी. अशा वाकलन गावाच्या केतन मात्रेची बॅटिंग हायलय भारी. येस, धन्यवाद डीजे. आतापर्यंत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. सुशांत असेल तो चांगला प्रयत्न, आयुष सारखा खेळाडू असेल, अनेक क्षेत्ररक्षक फिल्डर वसई तालुक्यामध्ये नक्कीच. दुर्गेश गोरे असेल, राहुल परदेशी, कालच्या दिवसामध्ये संतोष यादवला आपण पाहिला. आर्यन मेहर सारखा खेळाडू असेल, धीरज कोरपेला आपण पाहतोय. सूरज प्रसाद असेल, मृदांग तांडेल, रोहित पाटील, हे अगदी असे आहेत ना जणू काही पहाड आहे की काय. त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण सातत्याने ह्या खेळाडूंचं पाहिलंय. परंतु मॅचच्या दिशेनं येणारे 5 मध्ये 9 धावेंची अजून देखील धावफलकावर गरज आहे. एखादा चौकार यावेळेला प्ले बॉईज फुल पाड्याचा तो संघ पाहतोय. परंतु दुसरीकडून यावेळेला संपूर्णतः तो प्रेक्षक राजा वर्ग, ते संपूर्णतः चाहते, गुरुदत्त क्रिकेट क्लब संघाचे चाहते म्हणतोय अजून एखादा डॉट येऊ दे, अजून एखादा येणार तो डॉट पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रेशर आणणार, मॅच मध्ये तणाव आणणार. प्रत्येक येणाऱ्या सिंगल धावेंवर आता त्या टाळ्या वाजतात, टाळ्या वाजतात. टाळ्या वाजायला आता खऱ्या अर्थानं भाग पाडलं जात आहे. येणारे 4 चेंडू 8 धावेंची गरज आहे. एकीकडे जतीन पाटील आहे, दुसरीकडे जयेश बनसोड आहे. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आलेत, अनेक वेळा खडे चालल्यात, अनेक वेळा धूळ चालले. पुन्हा एकदा ती गाठ पडते ठका. निमित्त आहे यावेळेला, ते निमित्त आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 च्या वतीनं ते निमित्त ठरतंय. आता येणारे 3 मध्ये 2 धावेंची गरज आहे. 3 मध्ये 2 धावेंची गरज, अर्थातच काय तर 2 चौकारांची गरज आहे. येणारे 3 चेंडू 8 धावेंची गरज. एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत ठेवेल आणि तो येतोय जयेश बनसोडे. नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. यस डीजे. यस, धन्यवाद डीजे. येणारे 2 चेंडू 4 धावेंची गरज. एखादा अडवायचं. येणारे 2 चेंडू खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा तो एफर्ट्स द्यायचा आहे. परंतु दुसरीकडून जयेश बनसोडे अगदी मैदानामध्ये आग उभालतोय. ज्या प्रकारचा तो खेळ करतोय ते एकाकी झुंज, दुसरीकडून सय्यद 2 खेळाडूमध्ये त्या प्रकारचे ते खेळ झालाय. जतीन पाटीलला येणारे 2 चेंडू चांगल्यारीत्या हाताळायचे आहेत. 2 मध्ये 4 धावेंची गरज आहे. 29 धावा धाफकावर. वेगवान गतीचा मारा. निर्धाव चेंडू आहे. यस, टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. आम मारलाय सोनूभाई. डिसिजन कॉल कसला होता? स्टेप आहे, त्यासाठी तो कॉल दिला जातोय. परंतु त्यासाठी आता कॉल दिला जातो आणि
रिप्लेच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. जयू, जे काय असेल ते आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. बॉल टप्पा पडतोय आणि त्यानंतर तो स्टेप येतोय, अर्थातच निर्धाव चेंडू. आता एक चेंडू 4 धावेंची गरज है. कहते ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी, ये शानदार ये एमपीएल की ट्रॉफी भी होगी. आणि त्यासाठी आता येणारा तो एक चेंडू 4 धावेंची गरज आहे. आतापर्यंत त्या प्रकारचे सामने 1 चेंडू 3 धावेंची गरज असताना काल तो राम घडगावकरचा खेळ आपण पाहिला. अनेक खेळाडूंनी ह्या स्पर्धेमध्ये त्या प्रकारचा खेळ दाखवलाय, परंतु आता एकीकडे जतीन आहे, मुख्य स्क्रीनवर देखील ते दाखवलं जाते. एकीकडे जतीन पाटील आहे, दुसरीकडे जयेश बनसोड आहे. जयेशने आतापर्यंत तो खेळ मैदानामध्ये दाखवलाय, परंतु जतीनच्या हातामध्ये आता ती हिरो बनण्याची संधी आहे. आता जतीन हिरो बनतोय. कोण बनणार हिरो, कोण ठरणार विलन, कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. एक चेंडू 4 धावेंची गरज, 1 मध्ये 4 धावेंची गरज आहे. 1-4. यस सुशांत, चला वेळ दौडू नका. 1 चेंडू 4 धावेंची गरज आहे. जयेश बनसोड एकीकडे आतापर्यंत किल्ला नडवलाय, आतापर्यंत ती झुंज दिले, परंतु 1 चेंडू 4 धावेंची गरज असताना आता फायर आहे. सामना फिनिश, सामना खल्लास. जयेश बनसोडे आता मैदानामध्ये ती गुंज आहे. काय खेळ होता तो, एकाकी झुंज. येस डीजे. यस, थैंक यू डीजे. 1 हैंडेड 1 मैन आर्मी. जयेश बनसोडे, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. काय फटका एक्झिक्यूट केला होता ऑन साइडच्या दिशेनं. प्रहार आक्रमण हल्ला. 1 चेंडू 4 धावेंची गरज असताना तो सामना फिनिश. हार्ड लक टीम, गुरुदत्त क्रिकेट क्लब मनवेलपाडा, आपण देखील अतिशय चांगला खेळ दाखवला मैदानात. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम प्ले बॉयज फुलपाडा. पुढील वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच